नाशिक कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणामध्ये शासनाची फसवणूक झालेली नाही असं महाजन यांनी म्हटलंय. अटक केलेला माझा नातेवाईक गावावरून ओवाळून टाकलेला असल्याचंही म्हटलेलं आहे. मीच याबाबत तक्रार करायला सांगितल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. शासनाची फसवणूक झाली आहे का? शासनाकडून काही पैसे गेलेत का? तर नाही. आता मला सांगा, मी तुम्हाला म्हटलं किंवा तुम्ही यांना म्हटलं की हे घे 100 कोटीची वर्क ऑर्डर. आता काय त्याला काय आधार आहे? अशी वर्क ऑर्डर कुठे टेंडर भरल्याशिवाय मिळते का? EMD असल्याशिवाय मिळते का? तुम्ही एकही कागद देत नाही एकमेकाला आणि हे की 100 कोटीची ऑर्डर. आता ती जी मंडळी आहे त्याच्यामध्ये आमचे 5 मुस्लिम लोक त्या ठिकाणचे आहेत, 2 जण अजून आपले आहेत. म्हणजे माझा खूप दूरचा नातेवाईक आहे आणि तो सगळ्या गावाला वळवून टाकलेला आहे. अतिशय बेवडा आहे, गॉन आहे, हे सगळ्या गावाला माहिती आहे. चुकीचं आहे. आणि हे जेव्हा मला कळालं, संभाजीनगरवाल्या आमच्या एका मित्राने मला सांगितलं, मी त्या लोकांना बोलवून घेतलं माझ्याकडे. ते कंप्लेंट द्यायला नाही म्हणत होते. मी CPना सांगितलं की या लोकांना उचला, हे कंप्लेंट कशी देत नाही, या लोकांना उचला. आणि मग त्यांना उचलून आणल्यावर त्यांनी कंप्लेंट दिली. कंप्लेंट देत नव्हते ते. मग माझा इतका जवळचा नाही किंवा माझा हात असतं त्याच्यामध्ये, तर मग मी कशालाही उद्योग करत बसलो असतो. मीच प्रेस घेतली आधी.